मोठं मोठं येतात ते आम्ही दवाखान्याला पैसे घालण्यापेक्षा तेच पैसे आम्ही घरात खर्च करू ना. हे धान्य करून खाऊन दवाखान्याला पैसे घालण्यापेक्षा तेच धान्य आम्ही घरात आणून खाऊ. हे खाऊन आम्हाला उलट उत्पन्न व्हायला लागलं. दवाखान्याला पैसे, उलट्या, जुलाब, थंडी, ताप, डबल पैसे चाललेत. आणि एक माणूस नाही की घरात 4-4 जण पडतात एकदमच. हे धान्यामुळे, हे सगळं ह्याच्यामुळे, पाण्यामुळेच व्हायला लागलं आम्हाला हे त्रास. काय फक्त मतदान आलं की आम्हाला मत घाला, आम्हाला घाला, यांना घाला, त्यांना घाला. माता दिवशी पैसे वाटप करायचं, त्या दिवशी एका दिवसात त्यांचं हाऊस पुरा करायचं, संपलं. दुसऱ्या वेळेस कोण विचारतच नाही. आणि नगरसेवक कोण झाला तर घरापाशी गेला तर विचारायला गेलं की घरात असून सुद्धा नाही म्हणतात. हे असलं तक्रार आहे इथं. काय शिक्षण शिकलेल्या पोरींचा सुद्धा काही व्यवस्था नाहीये. काय शिक्षण शिकणाऱ्यांचा व्यवस्था नाहीये, कशाचाच व्यवस्था नाहीये इथं. तुमचं नाव काय ताई? प्रमिला संजय जंगडेकर.